हॅलो स्टुडंट्स, याच्या आधीच्या पिरियडमध्ये आपण लाईनचे वेगवेगळे फॉर्म्स बघितले. आता आपण जनरल फॉर्म ऑफ अ लाईन बघूया. जनरल फॉर्म ऑफ अ लाईन. जनरल फॉर्म ऑफ अ लाईन और जनरल इक्वेशन ऑफ अ लाईन. तर आत्तापर्यंत आपण जे प्रॉब्लेम बघितले आधीच्या लेक्चरमध्ये, तर तुम्हाला नीट एक लक्षात आलं असेल की आपण जेव्हा लाईनचं इक्वेशन काढलं आहे तेव्हा शेवटचं जे आन्सर आलेलं आहे किंवा शेवटचं जे इक्वेशन आलेलं लाईनचं ते जनरली कोणत्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. तर पहिल्यांदा एक्सची टर्म आहे, पुन्हा वायची आणि पुन्हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे जनरल इक्वेशन ऑफ अ लाईन, तर लाईनचं जे जनरल इक्वेशन असतं, जनरल इक्वेशन ऑफ अ लाईन is of the form ax plus by plus c is equal to 0. ax plus by plus c is equal to 0 ह्या फॉर्ममध्येच लाईनचं इक्वेशन असतं. पहिल्यांदा एक्सची टर्म असते, पुन्हा वायची टर्म असते आणि पुन्हा कॉन्स्टंट टर्म सी असते, विच इज इक्वल टू 0, व्हेअर दिस a, b, c आर एनी रियल नंबर्स. हिअर बोथ a अँड b आर नॉट 0. दोन्ही एकदा 0 होणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. दिस इज द जनरल फॉर्म ऑफ अ लाईन ax plus by plus c is equal to 0. त्याच्यानंतर ह्याच इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन सुद्धा म्हणतो. दिस इज ऑल्सो ए लिनियर इक्वेशन. द जनरल इक्वेशन ऑफ अ लाईन इज ऑल्सो कॉल्ड अ लिनियर इक्वेशन इन एक्स अँड वाय. सपोज आपण ह्या लाईनला, समजा आपल्याला ह्या लाईन या फॉर्ममध्ये जर तुम्हाला लाईन दिलेली असेल, ax plus by plus c is equal to 0 या फॉर्ममध्ये जर लाईन दिलेली असेल आणि त्या लाईनचा जर तुम्हाला स्लोप काढायचा असेल पण एक्स इंटरसेप्ट काढायचा असेल, वाय इंटरसेप्ट काढायचा असेल, तर आपण कशा पद्धतीने काढणार? पहिल्यांदा आपण हे जे दिलेलं इक्वेशन आहे याला आपण स्लोप इंटरसेप्ट फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करूया आणि पुन्हा कम्पेअर करून याचा ह्या लाईनचा स्लोप काढूया. लेट हे जनरल इक्वेशन घ्या. लेट द जनरल इक्वेशन ऑफ लाईन is ax plus by plus c is equal to 0. This is a general equation of a line. Convert this equation in the form of y is equal to mx plus c, that is slope intercept form. For that, take by is equal to, shift these two terms to other side, that is minus ax plus ax तिकडे minus ax पुन्हा minus c. Therefore y is equal to minus ax minus c divided by b. शिफ्ट करा या साईडला, डिवाइडमध्ये जाईल. पुन्हा y is equal to, separate the denominator, that is minus a divided by b into x minus c divided by b, or it also can be written as y is equal to minus a divided by b into x plus of minus c divided by b. स्प्लिट अप केलं हे, मायनसला प्लस मायनस लिहिलं. आता आपलं एमच होतं की ह्या इक्वेशनला आपल्याला स्लोप इंटरसेप्ट फॉर्ममध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं होतं. आपण त्या फॉर्ममध्ये त्याला कन्व्हर्ट केलेलं आहे. आता आपण कम्पेअर करूया. कम्पेअरिंग दिस इक्वेशन विथ स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, that is y is equal to mx plus c. that is y is equal to mx plus c. कंपेअर केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की एका साईडला सेम y आहे, दुसऱ्या साईडला x सोबत तिथे यम आहे, तर इथे x इज इक्वल एक्सचा कोएफिशियंट इथे मायनस a डिवाइड बाय b आहे. देअरफॉर m is equal to, m is nothing but slope is equal to minus a divided by b, which is equal to minus a. A means small a is nothing but it is a coefficient of x minus coefficient of x divided by
coefficient of B is nothing but it is a coefficient of y, coefficient of y. This is a slope. कंपेअर केल्यानंतर एक्सची टर्म इथे यम आहे, तिथे मायनस ए डिवाइड बाय बी आहे. पुढची टर्म जी आहे ती सी म्हणजेच वाय इंटरसेप्ट आहे आपला. वाय इंटरसेप्ट इज इक्वल टू हिअर वाय इंटरसेप्ट इज मायनस सी डिवायडेड बाय बी विच इज इक्वल टू ठीक आहे मायनस सी डिवायडेड बाय सी इज अ कॉन्स्टंट टर्म अँड बी इज द कोएफिशियंट ऑफ वाय. दिस इज अ इम्पॉर्टंट पॉईंट. आपल्याकडे स्लोप मिळाला आपल्याला. जर आपल्याला लाईन कोणत्या फॉर्ममध्ये दिली असेल, समजा ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये जर लाईन दिली असेल तर या पद्धतीने आपण स्लोप काढू शकतो आणि वाय इंटरसेप्ट काढू शकतो. राहिला प्रश्न एक्स इंटरसेप्टचा. तर फॉर एक्स इंटरसेप्ट आपल्याला माहिती आहे. समजा आपण ह्याचा एक्स इंटरसेप्ट म्हणलं जर घेतला आपण, समजा एक्स इंटरसेप्ट आपण ह्याचा समजा के घेऊया. एक्स इंटरसेप्ट इज के देन द पॉइंट एक्स इंटरसेप्ट के घेतलेला आहे, के कॉमा 0 हा पॉईंट ह्या लाईनवर असेल. ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. एक्स इंटरसेप्ट आपण के घेतलेला आहे आणि देअरफोर समजा हा पॉईंट ह्या लाईनवर असेल तर तो लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल. म्हणजेच a इंटू के प्लस बी इंटू वाय इज हिअर 0 प्लस c which is equal to 0. Therefore a into k is equal to plus c ला तिकडे शिफ्ट करा, that is minus c. Therefore k is equal to minus c divided by a, but k is here x intercept. K is nothing but it is a x intercept. K is nothing but x intercept. ठीक आहे. म्हणजेच थोडक्यात आपण काय बघितलं की बाबा जर लाईन आपल्याला जर लाईन जनरल इक्वेशन ऑफ लाईन इज काय आहे, ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 दिलेला आहे. अशा वेळेस या लाईनचा आपण स्लोप काढणार आहेत. यम इज इक्वल टू मायनस ए डिवायडेड बाय बी. त्याच्यानंतर आपण वाय इंटरसेप्ट बघितला. वाय इंटरसेप्ट इज इक्वल टू काय आलेला आहे, वाय इंटरसेप्ट इज इक्वल टू मायनस सी डिवायडेड बाय बी अँड एक्स इंटरसेप्ट x इंटरसेप्ट इज इक्वल टू मायनस सी डिवायडेड बाय ए. हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, हे मेन फॉर्म्युले आहे. त्यानंतर आपण बघणार आहेत कंडिशन फॉर कॉन्करंट लाईन्स. कंडिशन फॉर कॉन्करंट लाईन्स. कोणत्या लाईन्सला कॉन्करंट लाईन्स म्हणायचं लक्षात ठेवा. किंवा तीनपेक्षा जास्त लाईन्स जर एकाच पॉईंटमधून जात असतील किंवा त्यांना एकच पॉईंट हा जर कॉमन असेल तर अशा वेळेस त्या लाईन्सला आपण कॉन्करंट लाईन म्हणणार आहेत. मग कॉन्करंट लाईनसाठी आपलं कंडिशन आहे की बाबा दिलेल्या ह्या कॉन्करंट लाईन्स आहेत हे कशावरून, तर समजा आपण 3 लाईन्स घेतल्या. सपोज वी हॅव टू टेक 3 लाईन्स. 3 lines, these are concurrent. Suppose the equation of these 3 lines are a1x plus b1y. आपण जनरल इक्वेशन घेऊया. a1x plus b1y plus c1 is equal to 0. a2x plus b2y plus c2 is equal to 0, and the equation of third line is a3x plus b3y plus c3 is equal to 0. These are 3 lines. These 3 lines are said to be concurrent if and only if the determinant formed by these 3 lines, the determinant value is 0. In this determinant, the first row is a1, b1, c1.
second row is A2, B2, C2, and third row is A3, B3, C3. These three lines are said to be concurrent, or which passing through one point is common in them, if and only if the value of this determinant is equal to 0. आणि पुढे जर आपण तो जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे, ज्या पॉईंटमधनं त्या तीन लाईन जातात, तो पॉईंटसुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तो पॉईंट कसा कॅल्क्युलेट करू शकतो लक्षात घ्या. डिनॉमिनेटर असेल, डिनॉमिनेटर तुमचा असेल A2 B3 मायनस B2 A3, हा एक्स कोऑर्डिनेट पॉईंटचा डिनॉमिनेटर आणि वाय कोऑर्डिनेट पॉईंटचा डिनॉमिनेटर. लक्षात तुम्हाला तुमच्या लक्षात राहील या पद्धतीने तुम्हाला सांगते, यासाठी सांगते मी. डिनॉमिनेटर सेम राहील A2 B3 मायनस B2 A3, एक्स कोऑर्डिनेटला. न्यूमरेटरला आहे B2 C3 मायनस C2 B3, आणि इकडे असेल C2 A3 मायनस A2 C3. A2 C3. दिस इज, ह्या फॉर्म्युल्यावरून आपण पॉईंट ऑफ कॉन्करन्स काढू शकतो. दिस इज अ कंडिशन फॉर कॉन्करन्स ऑफ लाईन. डिटर्मिनंट इज इक्वल टू 0, आणि हा फॉर्म्युला असेल तुमचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स काढण्यासाठी. ठीक आहे. याच्या पुढचा पॉईंट आपण बघूया. याच्या पुढच्या पॉईंट्समध्ये आता आपल्याला फक्त डिस्टन्स बघायचे आहेत. त्या लाईनच्या वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये त्या लाईनचं ओरिजिनपासूनचं किंवा डिस्टन्स वगैरे असे डिस्टन्सेस आपल्याला बघायचे आहेत. त्याचे फॉर्म्युले आहेत त्या डिस्टन्सचे. समजा ह्याच्या खालीच लिहिते, डिस्टन्सचे फॉर्म्युले आहेत. तर फॉर्म्युला फर्स्ट, द डिस्टन्स ऑफ अ पॉईंट, समजा कोणताही एक पॉईंट घ्या, ऑफ अ पॉईंट x1, y1 फ्रॉम द लाईन ax plus by plus c is equal to 0 is. म्हणजे कोणताही जर तुम्ही पॉईंट घेतला, समजा ही लाईन यल आहे, आणि समजा तुमचा इथे पॉईंट कोणताही P आहे, x1, y1, ह्या पॉईंटपासूनचं ह्या लाईनचं डिस्टन्स जर तुम्हाला काढायचं असेल, ह्या पॉईंटपासून ह्या लाईनचं जर डिस्टन्स काढायचं असेल, समजा हा पॉईंट असेल तुमचा CP डिस्टन्स काढायचं असेल, तर आपल्याला फॉर्म्युला आपण हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. डिस्टन्स इज इक्वल टू, distance CP is equal to the distance of point P x1 y1 from this line दिलेली आहे तुम्हाला ax plus by plus c is equal to 0. तर distance never negative, त्याच्यामुळे आपण इथं मॉड साईन घेऊया, आणि फॉर्म्युला असेल इन रूट जी काही लाईन दिलेली आहे तुम्हाला त्याचं एक्स कोएफिशियंट आणि वाय कोएफिशियंट, दॅट इज AB, दॅट इज A² प्लस B², आणि न्यूमरेटरला सिम्पली लाईनचं इक्वेशन लिहा AX प्लस BY प्लस C. पण ह्या लाईनच्या इक्वेशनमध्ये जे XY आहे त्याच्याऐवजी तुम्हाला काय पुट करायचं आहे, ज्या पॉईंटपासूनचं डिस्टन्स काढायचं आहे किंवा ज्या पॉईंटचं डिस्टन्स काढायचं आहे तो पॉईंट पुट करा, म्हणजे x1 y1. दिस इज अ फॉर्म्युला. This is a formula for the distance, calculate distance from any point to the line. हा फॉर्म्युला असेल. पुन्हा पुढचा फॉर्म्युला आहे the distance of origin from line AX plus by plus c is equal to 0 is distance is equal to, म्हणजे आता ओरिजिन
पर्टिक्युलर पॉईंट, हे बघा पर्टिक्युलर पॉईंट, एखादा पर्टिक्युलर पॉईंट घेतला आपण Px1 y1, त्याच्यापासून त्या लाईनचं डिस्टन्स जर काढायचं असेल तर हा फॉर्म्युला आपण घेतला. पण आता इथं पुढच्या केसमध्ये पर्टिक्युलर पॉईंट x1 y1च्या ऐवजी कोण आहे, तुमचं 0,0 आहे, कारण ओरिजिनपासूनचं डिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे. द डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम अ लाईन, ओरिजिनपासूनचं डिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे. मग इथे x1 आणि y1च्या ऐवजी जर तुम्ही ओरिजिनचे पॉईंट जर पुट केले 0 0, तर ही टर्म 0 होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला डिस्टन्स मिळून जाईल ओरिजिनपासूनच. That is c divided by in root a square plus b square. This is a formula for calculate the distance of this line from origin, or origin from this line. दोन्ही मधला डिस्टन्स काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. अँड लास्ट वन इज the distance between two parallel lines. Suppose take two parallel lines, that is ax plus by plus c1 is equal to 0 and ax plus by प्लस C2 इज इक्वल टू 0. ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. लक्षात ठेवा, पॅरलल लाईन्स कशा ओळखायच्या, त्या दोन्ही पॅरलल लाईन्समध्ये एक्स आणि वायचे कोएफिशियंट जे असतात, म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये आणि या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट सेम असला पाहिजे आणि इथे सुद्धा वायचा कोएफिशियंट हे सेम असले पाहिजेत, आणि कॉन्स्टंट हे चेंज असतील तरी चालतात. तर अशा वेळेस कॉन्स्टंट हे वेगवेगळे असतात. मग अशा वेळेस ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. मग ह्या दोन लाईनमधलं, दोन पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स जर आपल्याला दोन लाईन्स या फॉर्ममध्ये दिलेले असतील तर अशा वेळेस त्या दोन पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स जे आहे ते या फॉर्म्युलाने काढायचं आहे. डिस्टन्स इज इक्वल टू C1 minus C2 divided by in root a square plus b square. This is formula for calculating the distance between two parallel lines. ठीक आहे, हे सर्व थिअरी झाली, फॉर्म्युले झाले. आता याच्यावर प्रॉब्लेम्स आहे, त्या प्रॉब्लेम्स आपण रेफर करू. Problems. Take first problem. Find slope x-intercept. Find slope x-intercept and y-intercept of a line 3x minus y minus 9, 3x minus y minus 9 which is equal to 0. दिलेली लाईन जी आहे ती जनरल फॉर्ममध्ये आहे, that is ax plus by plus c is equal to 0. तर आपण त्याला कम्पेअर करूया. गिव्हन लाईन इज 3x minus y minus 9 is equal to 0. Comparing this with general equation of a line, that is ax plus by plus c is equal to 0. compare करा. a is equal to 3, b is equal to -1, c is equal to -9. Therefore आत्ताच आपण फॉर्म्युले बघितले. जर लाईन या फॉर्ममध्ये असेल तर आपण त्याचे स्लोप, एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट कशा पद्धतीने काढायचं हे आपण बघितलं. तर स्लोपसाठी फॉर्म्युला होता, स्लोप इज इक्वल टू काय होतं, -a डिवाइड बाय b विच इज इक्वल टू मायनस, हिअर a मीन्स 3 डिवाइड बाय b इज -1 विच इज इक्वल टू 3. अगेन y intercept which is equal to
minus c divided by b, which is equal to minus. C is what? Minus 9. Divided by b is minus 1. Minus minus becomes plus, and this minus 1. Therefore, value is minus 9. Y-intercept is minus 9. And for x-intercept, minus c divided by a, which is equal to minus c. Minus c again, minus 9 divided by a. A is what? 3, which is equal to minus minus becomes plus. 9 divided by 3 is 3. Take next problem. Show that the lines x minus 2y minus 7 is equal to 0 and 2x minus 4y plus 15 is equal to 0 are parallel to each other. Parallel to each other. We know parallel to each other. For that, जर दोन लाईन्स तुम्हाला पॅरलल दाखवायचे असतील तर आपण त्यांचे स्लोप्स इक्वल दाखवूया. पहिल्या लेक्चरमध्ये मी सांगितलं तुम्हाला दोन लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचे स्लोपसुद्धा इक्वल असतात. मग अशा वेळेस आपण स्लोप्स काढूया दोन्ही लाईनचे. लेट स्लोप ऑफ लाईन x minus 2y minus 7 is equal to 0 is काय असेल? आता मी डायरेक्ट लिहिते. काय असेल? मायनस ए म्हणजे इथं कोण आहे? ह्या इक्वेशनमध्ये ए म्हणजे 1 आहे. मायनस ए डिवायडेड बाय बी. बी मीन्स हिअर मायनस 2 विच इज इक्वल टू हाफ. अँड अगेन स्लोप ऑफ सेकंड लाईन, दॅट इज स्लोप ऑफ अ लाईन. Second line is 2x minus 4y plus 15 is equal to 0 is the slope of this line is minus a divided by b. Here a is minus a is 2 divided by b. What is b? Is minus 4. That is 2 divided by 4 means half. Since the slopes of two lines are equal, slope of two lines are equal, therefore these two lines are parallel. Therefore these two lines are parallel. सिम्पली आपण काय नाही, दोन्ही लाईनचे स्लोप्स हे आपण इक्वल दाखवलेले आहेत, बाकी काही नाही आहे. Take next problem. Find the equation of line whose x-intercept. Find equation of a line. Find equation of line whose x-intercept. Find equation of line whose x-intercept is 3 and which is perpendicular to the line, perpendicular to the line 3x minus y plus 23 is equal to 0. Plus 23
is equal to 0. We have to find the equation of line whose x-intercept is 3. x-intercept म्हणजेच ही जी लाईन आहे जिचं इक्वेशन काढायचं आहे ती एक्स ॲक्सिसला कोणत्या पॉईंटमध्ये मीट होते. x-intercept आहे म्हणजेच 3,0 या पॉईंटमध्ये मीट होते, म्हणजेच हा पॉईंट त्या लाईनवर आहे. मग 3,0 अँड विच इज परपेंडिक्युलर, ती लाईन परपेंडिक्युलर आहे कुणाला 3x - y + 23 = 0 ह्या लाईनला. मग आता आपल्याला लाईनवरचा एक पॉईंट मिळालेला आहे बाय युझिंग दिस x-intercept. त्या लाईनवरचा एक पॉईंट मिळालेला आहे. मग आपण स्लोप पॉईंट फॉर्मनुसार आपण ह्या लाईनचं इक्वेशन काढू शकतो आहे. मग स्लोप पॉईंट फॉर्म काय म्हणतो की बाबा y - y1 विच इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x - x1. मग स्लोप x1 y1 त्या लाईनवरचा पर्टिक्युलर पॉईंट आपल्याकडे आहे दॅट इज 3,0. आता राहिला प्रश्न स्लोपचा. तर स्लोप काढण्यासाठी आपल्याला अजून एक कंडिशन दिलेली आहे की दिलेली लाईन ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. आपण काय करू, ह्या लाईनचा स्लोप काढूया. ह्या लाईनचा स्लोप काढल्यानंतर दोन्ही आपल्याला माहिती आहे 2 लाईन्स परपेंडिक्युलर असतील त्यांच्या स्लोपचा प्रॉडक्ट हा -1 असतो. तर त्या कंडिशनने आपण ह्या लाईनचा रिक्वायर्ड लाईनचा स्लोप काढूया. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा सोल्युशनमध्ये आपण लिहूया की बाबा द इंटरसेप्ट ऑफ ज्या लाईनचं इक्वेशन काढायचं आपण त्याला रिक्वायर्ड लाईन म्हणूया. रिक्वायर्ड लाईन इज 3 therefore the point 3,0 lie on required line. त्या लाईनवर तो पॉईंट असणार रिक्वायर्ड लाईन. मिळाला आपला पॉईंटचा प्रश्न मिटला. x1 y1 आहे आपल्याकडे. आता स्लोपसाठी गिव्हन लाईन रिक्वायर्ड लाईन is perpendicular to line 3x - y + 23 = 0. लगेच मी ह्या लाईनचा स्लोप लिहून टाकते. हुज स्लोप इज काय आहे लाईनचा स्लोप -a. आपण जर कम्पेअर केलं x + by + c कम्पेअर करून जर स्लोप काढला -a मीन्स हिअर 3 डिवाइड बाय b मीन्स -1 विच इज इक्वल टू 3. दिस इज द स्लोप ऑफ दिस लाईन. पण आता ह्या लाईनचा आपण स्लोप काढला, पण ही लाईन आणि ज्या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे ती लाईन, ह्या दोन्ही लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. म्हणजेच त्या दोन्ही लाईनच्या स्लोपचं प्रॉडक्ट हा काय असणार आहे -1. Therefore slope of required line into slope of line 3x - y + 23 = 0 विच इज इक्वल टू असेल -1. पण आपण ह्या लाईनचा स्लोप काढलेला आहे. ह्या लाईनचा स्लोप किती आहे 3 आहे. मग therefore slope of required line is equal to -1 required line slope of required line into 3 which is equal to -1. आता हा 3 तिकडे शिफ्ट करा, तुम्हाला आपल्याला स्लोप मिळून जाईल. स्लोप ऑफ required line
विच इज इक्वल टू -1/3. म्हणजेच रिक्वायर्ड लाईनचा आपला स्लोप मिळाला आणि त्या लाईनवरचा एक पर्टिक्युलर पॉईंटसुद्धा आपल्याला माहिती आहे 3,0. मग अशा वेळेस आपण त्या लाईनचं इक्वेशन काढू शकतोय. Therefore, the equation of a line having slope -1/3 and passing through the point point 3,0 is y minus y1 which is equal to m in bracket x minus x1. Y minus y1 that is 0 which is equal to m. M is -1/3, the slope m -1/3 in bracket x minus x1. x1 is 3. Calculate this. Y minus 0 is y. 3 shift to other side, that is 3y which is equal to -1 multiply करा, -1 into x is minus x, minus becomes plus, that is 3. x ला मायनस एक्स दुसऱ्या साईडला घ्या, दॅट इज मायनस एक्स इकडे घेतल्यानंतर एक्स प्लस 3y आणि प्लस 3 परत इकडच्या साईडला घ्या, दॅट इज -3 विच इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन हॅविंग स्लोप m -1/3 and passing through the point 3,0. 3,0. Take next problem. Take next problem. The distance of origin. Take next problem. Find the distance. Find the distance of origin from the line. From the line from the line 7x plus 24y minus 50 is equal to 0. सिंपल आहे. फॉर्म्युले आपल्या डोळ्यासमोर आहेत, फॉर्म्युल्याची प्रॅक्टिस करून घेतली तर फॉर्म्युले लिहून दिले होते तुम्हाला बोर्डवर. तर काय आहे, फाइंड द डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम द लाईन. वी नो डिस्टन्स ऑफ लाईन फ्रॉम origin is equal to जनरल फॉर्म्युला आहे आपला, that is c divided by in root a square plus b square. If we compare this equation with ax plus by plus c is equal to 0, then we get a is equal to 7, b is equal to 24 and c is equal to -50. Write down here, that is -50, c is -50 divided by a is 7 square plus b is 24 square, which is equal to -50 divided by 7 square is 49 plus
24 square is 576, which is equal to minus 50 divided by 625. This addition is 625, which is equal to mod sign काढून टाका, that is 50 divided by here 25, therefore 2 units. The distance of this line from origin is 2 units. ओके, आपण इथे थांबूया. काही फास्ट झालं असेल किंवा तुम्हाला वेळ मिळाला असेल तर पॉज करून तुम्ही बघत चला. ठीक आहे, इथे थांबू आपण.